60 odd miles from a plan. Is it too late to learn to listen? Too late to be less a man? How many? नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. बऱ्याच दिवसांपासून एक रिक्वेस्ट पेंडिंग होती, म्हटलं चला आज ती शेअर करूया. तर अप्प्यांचं प्रीमिक्स कसं बनवायचं, मिक्स डाळींचं, ते आज तुमच्याबरोबर शेअर करते. तर सर्वात आधी मी 1 वाटी तांदूळ घेतले. तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता. मी माझ्याकडे जो नेहमी इडली डोशासाठी वापरते तो तांदूळ मी 1 कप घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मिक्स डाळी घ्यायची. तर 1 पेला जर तुमचा तांदूळ असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाव वाटीने डाळी घ्यायच्या. तर 4 डाळी घ्यायच्या असतात, पण मी इथे 3च डाळी वापरल्या. तर पाव कप मी मसूरची डाळ घेते सुरुवातीला. आणि माझ्या प्रत्येक डाळीच्या बॉटलमध्ये तुम्हाला एक छोटी वाटी दिसेल. आणि त्या वाटीनेच मी रोजच्या डाळीचं प्रमाण ठरवत असते. म्हणजे जी काही मला 2 वेळेस किंवा जी काही जेवणासाठी लागते ना, तर त्या वाटीच्या प्रमाणाने मी घेते, मग ते मला बरं पडतं. तर आता मी इथे मूग डाळ पाव पेला घेते. आणि याबरोबर तुम्ही चणा डाळ पण पाव पेला घ्या. कारण फर्मेंट होण्यासाठी आपली उडदाच्या डाळीबरोबर, कारण उडदाच्या डाळीचं प्रमाण कमी असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही थोडीशी चण्याची डाळ मिक्स करा. पण मला चण्याची डाळ नको आहे म्हणून मी ती स्किप केली आहे आणि इथे उडदाची डाळ घेतली आहे. त्याच्या जागी अगदी थोडीशी अजून मी उडदाची डाळ ॲड केली. आता हे जे सगळं आहे आपल्याला एकत्र म्हणजे मिक्स करून मग हे धुवून मग ते फॅन खाली किंवा जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर उन्हामध्ये मस्त असं कडकडीत सुकवून घ्यायचं. आणि नंतर तुम्ही थोडंसं रोस्ट करून घ्या. म्हणजे अगदी हलकं, खूप जास्त असं भाजू नका, अगदी किंचितसं गरम करून घ्या. कारण आपण जर फॅन खाली सुकवतो ना त्याच्यात थोडासा ओलसरपणा असतो. आणि हे 1 चमचा धणे, त्याचबरोबर 1 चमचा मेथीचे दाणे आणि 1 चमचा बडीशेप, ह्या 3 गोष्टी वेगळ्या ठेवल्यात. त्या आपण धुणार नाही आहोत, त्या डायरेक्ट थोड्याशा हलक्या गरम करून या जे आपण सगळं डाळी आणि तांदूळ मिक्स केलेले ना त्याच्यामध्ये नंतर आपल्याला वाटायला देताना हे द्यायचं आहे. आणि जेव्हा कधी तुम्ही हे घरघंटीवर द्याल किंवा चक्कीवर द्याल तेव्हा त्यांना थोडंसं किंचितसं ना रवाळ ठेवायला सांगायचं. अगदी फाईन बारीक करून घेऊ नका, थोडंसं किंचितसं, म्हणजे जसं आंबोळीला किंवा इडलीला थोडंसं जाडसर असतं ना त्याप्रमाणे तुम्ही ते दळून घेऊन या. आणि बस आपलं हे प्रीमिक्स तयार झालं. म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या डाळी मिक्स करायची गरज नाही. आणि हे तुम्ही इन्स्टंट अप्पे करू शकता, म्हणजे फर्मेंट वगैरे करून ठेवायची पण गरज लागत नाही. आपण डाळी वगैरे म्हणजे जेव्हा भिजत घालतो तेव्हा आपण मग ते पीठ येण्यासाठी वगैरे ठेवतो, पण हे करताना त्याची काहीच गरज लागत नाही. मी रोज जे तुमच्याबरोबर शेअर करत असते माझं रुटीन, हे बऱ्याच वेळा संध्याकाळचंच असतं. मोस्टली जेव्हा सॅटर्डे आणि संडे असतो त्याच वेळेस मी सकाळपासनचं रुटीन शेअर करत असते तुमच्याबरोबर. तर आता संध्याकाळ झाल्यानंतर आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे मस्ट आहे आणि ते सगळ्यांच्या घरी असेल. माझ्याकडे थोडीशी उशिरा बनली जाते, म्हणजे जवळपास 7:30च्या आसपास चहा बनली जाते, कारण मी आल्यानंतर. तर सर्वात आधी चहा ठेवून घेतला आणि एक बरणी जी रिकामी होती माझ्याकडे ती फक्त मी तिला पुसून घेतली, कारण मला याच्यामध्ये काहीतरी स्टोअर करायचं. तर याच्यामध्ये बाकरवडी आणि हे चिरोटे जे मला खूप जास्त आवडतात. तर माझी एक मैत्रीण पुण्याला गेलेली आणि तिने येताना माझ्यासाठी हे म्हणजे गिफ्ट घेऊन आलेली. म्हणजे आपण बऱ्याच वेळा कुठे ना कुठेतरी जात असतो आणि आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काही ना काहीतरी घेऊन येत असतो. तिला माहिती आहे मला चिरोटे खूप जास्त आवडतात, म्हणून मग ती चिरोटे घेऊन आलेली आणि बाकरवडी. तर बाकरवडीचं पॅकेट मी आता ओपन करणार नाहीये, कारण ऑलरेडी बाकरवडी खूप खाऊन झालेली आहे. मी घरी पण केलेली आणि त्याच्या आधी पण सचिनने पण 1-2 वेळा आणलेली. आणि आता हे मोठं पॅकेट आहे अर्धा किलोचं, म्हणून मी म्हटलं ते ओपन करूया, नको ते तसंच ठेवू. सर्वात आधी चिरोटे. तर हे थोडेसे पाकातले आहेत, म्हणजे साखरेच्या पाकातले. याच्यामध्ये अजून एक त्यांच्याकडे चिरोटे मिळतात, पण ते थोडेसे वेगळे असतात. ते त्याच्यावर असा हा थर नसतो, नॉर्मल चिरोटे असतात ते. त्याच्यापेक्षा हे खायला चांगले लागतात. तर आता हे काढून ठेवते, म्हणजे सकाळी एक छोट्या छोट्या डब्यामधनं घेऊन जायला मिळेल. हे 2 थोडेसे तुटलेले होते,
तर ते आता संध्याकाळी चहा बरोबर नाश्त्याला होईल. आणि काही दिवसांपूर्वी ना मी याच्याबरोबर म्हणजे संध्याकाळी चहा बरोबर वगैरे खाण्यासाठीच काय बोलतात ते आपले शेंगदाणे करून भाजलेले, आणि ती रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमधनं तुमच्याबरोबर शेअर केलेली. ती रेसिपी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा. अगदी बाहेरच्यासाठी कुरकुरीत असे मस्त असे शेंगदाणे तयार होतात, आणि तुम्ही खरंच म्हणजे तुम्हाला असं वाटणार पण नाही, आणि कुठल्याही डब्यात ठेवा ते काही नरम पण पडत नाही. तर संध्याकाळच्या चहासाठी हे 2 चिरोटे आणि त्याचबरोबर आपले हे शेंगदाणे असा बेत होता. किती जरी म्हटलं ना की या भाज्या नाही खायच्या ना, तरी त्या भाज्या आपल्याकडे येतातच येतात. कारण प्रत्येक वेळेस रोज रोज वेगळी भाजी काय बनवायची. तर मला गवार जी माझी नावडती भाजी आहे, मला अजिबात आवडत नाही. तर ती भाजी आज संध्याकाळी बनवायची होती. टिफिनला नेली तर मी अजिबातच खालणार नाही, मला माहिती आहे. तर ही भाजी मी माझ्या पद्धतीने कशी बनवते आज तुमच्याबरोबर शेअर करते. सर्वात आधी ना मी भाजी वाफवून घेते, आणि वाफवण्यासाठी मी ही इथे अगारोचं मल्टीपर्पज केटल वापरते. त्यामध्ये पाणी थोडंसं गरम व्हायला ठेवलंय. मी ती स्टीम करणार आहे. मी त्याच्यामध्ये टाकून बॉईल करून नाही घेणार आहे. आणि जेव्हा मला त्याचा कडवटपणा नको असतो, किंवा संध्याकाळच्या वेळेस जेव्हा रात्री जेवायची असते ना भाजी ही, तर मग असं असतं ना की व्यवस्थित खाल्ली जावी, म्हणून मग मी ही ट्रिक वापरते. भाजी आता मी एका प्लेटमध्ये अशी पसरवून घेतलेली आहे, कापून घेतलेली. ती याच्यामध्ये ठेवून एक 5 ते 7 मिनिटाला मध्ये ठेवणार, आणि ती 5 ते 7 मिनिटात ती स्टीम होऊन जाईल. आता आज करायचं होतं ना, एकच राईस करायचं मला, कारण गवारची भाजी आहे तर त्याच्याबरोबर काय वेगळं असं थोडंसं वेगळा काहीतरी राईस पाहिजे ना, वरण भात नको. कारण एक भाजी आवडती म्हणजे आपल्याला आवडती आहेच, तर त्याच्यामध्ये काय वेगळं राईसमध्ये करता येईल. म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे कॅप्सिकम वापरून, म्हणजे मी कांदा वगैरे पण वापरणार नाहीये फोडणीला. तर म्हटलं चला कॅप्सिकम होत्या वेगवेगळ्या, आणि रेड कॅप्सिकम, येलो कॅप्सिकम ग्रीन पेक्षा ना टेस्ट वेगळी देते. तुम्हाला काही पास्ता सॉस किंवा पिझ्झा सॉस वगैरे करायचं असेल ना, तर रेड कॅप्सिकम तुम्ही वापरा. याने ती खूप छान टेस्ट होते. आणि फक्त तुम्हाला जर रेड कॅप्सिकम खायची असेल ना, तर अशीच ही रेड कॅप्सिकम घ्यायची. ती ना गार्लिकवर बटरमध्ये मस्त रोस्ट करायची. त्याच्यावर ब्लॅक पेपर तुम्ही टाका, थोडंसं लिंबू पिळा, आणि मस्त आपलं जसं तोंडी लावायला आपण जसं काय म्हणतो लोणचं वगैरे खातो ना, तशा टाईपची त्याची ती चटणी होते. इतकी भारी लागते ना, खूप मस्त लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. मी एका शॉर्ट व्हिडिओमधनं खूप आधी ही कॅप्सिकमची रेसिपी शेअर केलेली, त्याच्यानंतर मी काही केली नाहीये. पण एकदा एखाद्या शॉर्ट व्हिडिओमधनं तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर आता मी ते सगळ्या भाज्या ज्या वेगवेगळ्या आहेत कॅप्सिकम, त्या सगळ्या कापून घेणार आहे. आणि अर्धा अर्धा घेतल्यात, आणि त्या बऱ्यापैकी उरल्यात, तर त्याचा ना उद्या पनीर टिक्का वगैरे असं काहीतरी, किंवा मग मी विचार करते की व्हीटचा पिझ्झा, व्हीट पिझ्झा बेस घेऊन यायचा. ऍक्च्युली बेस बनवायला मला थोडासा संध्याकाळी खूप जास्त उशीर होईल, पण म्हटलं उद्या सॅटर्डे आहे तर काहीतरी असं वाटतं वेगवेगळं खावं, तर म्हटलं पनीर टिक्का वगैरे काहीतरी करू. आणि या राईसमध्ये पनीर वापरणार आहे. तर एक स्लाइस या पनीरची अशी तुटलेली होती, म्हणजे एका साईडने होती, तर म्हटलं ती वापरून घेऊ. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ना माझ्याकडे सुऱ्या वापरते मी चॉपिंगसाठी. आणि या सुऱ्यांसाठी कमेंट्स येत होती की या सुऱ्या तू कुठून घेतलेल्या आहेस. तर सुरी जी माझी आहे ना, त्या आयकियामधनं घेतलेल्या आहेत. आणि तिथे ना 2चा सेट किंवा 4चा सेट अशा वेगवेगळ्या प्रकारे येतात. म्हणजे 250 ते 400च्या रेंजमध्ये तिथे सुऱ्यांचे सेट आहेत. मला जर प्रोडक्ट मिळाला तर मी टॅग करेन, किंवा मग जर लिंक अवेलेबल असेल तर लिंक पण देईन. हा चॉपिंग बोर्ड पण तिथूनच आहे, आयकियामधनं आहे. आता घेतल्यापासून मी हा रफली वापरते, नाहीतर याच्या आधी मी चॉपिंग च्या शीट येत होत्या आयकियामधला, त्याच वापरत होती. कारण त्याच्या आधी मी बरेचसे खूप प्लास्टिकचे वगैरे वापरून बघितले. आता लसूण सोलून घ्यायचे, कारण लसूण माझ्याकडे सोललेली नव्हती. आणि लसूण वगैरे सोलायचं काम इतकं बोरिंग होतं ना. तुम्हाला काय वाटतं सर्वात जास्त बोरिंगचं काम म्हणजे जेव्हा आपल्याला रेसिपी करायची असेल, म्हणजे जेवण काहीतरी बनवायचं असेल, आणि तेव्हा मग आपल्याला भरपूर अशी जेव्हा लसूण सोलायची असते ना, तेव्हा खूप जास्त कंटाळा येतो. तर लसूण मी काय करते, ज्यावेळेस मला माहिती आहे की आता मला उद्या काहीतरी करायचं, तर त्याच्या आदल्या दिवशी वगैरेच मी असे सोलून ठेवते, किंवा 2 दिवस आधी वगैरे कधीतरी सोलून ठेवते. नाही तर कधीतरी सचिनला वेळ असतो, तो असा रिकामी बसलेला मला दिसला ना, की मी त्याला त्रास देण्यासाठी असं काहीतरी सांगते, मला प्लीज जरा लसूण सोलून दे. तर आता हे काम करता करता म्हणजे चॉपिंगची सगळी तयारी करून घेतली मी राईसची.
आणि करता करता माझी इथे गवार आहे ती स्टीम झालेली आहे. माझं कनेक्शन एकच असल्यामुळे मला ते बंद करून लाईट मग तो प्लग काढावा लागतो. आज मला ना हे सगळं काम आहे ना ते लवकर आवरून घ्यायचंय, कारण मला आज एक केक बनवायचा आहे. तो गव्हाच्या पिठाचा म्हणजे गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून बनवायचा आहे. तर बऱ्याच दिवसांपासनं माझ्या ऑफिसमध्ये असं चाललेलं की केक घेऊन ये बनवून. गव्हाच्या पिठाचा बरेच दिवस नाही बनवला. तर माझ्या एका कलिगचा बर्थडे आहे, तर मग त्या निमित्ताने म्हटलं ठीक आहे चला तिच्या बर्थडेच्या निमित्ताने आपण केक घेऊन जाऊ. तर ती सगळी मला तयारी करायची आहे. म्हणजे केक कुकरमध्येच मी बेक करणार आहे, ओटीजी आज काढणार नाहीये. आणि कुकरमध्ये बेक करायचा असेल तर थोडासा जास्तीचा वेळ जातो, परत तो थंड व्हायला पण तेवढाच जास्त वेळ जातो. तर म्हणून हे सगळ्या कामांची आवरावर पटापट करून घेते. आता चपातीचं पीठ मळून घेते. आजच्या व्लॉगमध्ये मी चपात्या काही भाजते ते सांगणार नाहीये तुमच्यावर किंवा शेअर नाही करणार आहे. चपातीच्या तव्यासाठी पण खूप साऱ्या रिक्वेस्ट म्हणजे कमेंट्स येत आहेत की तो कुठून घेतला किंवा त्याचा रिव्ह्यू दे. तर लिंक असेल तरी पण दे. तर त्याची लिंक अवेलेबल नाहीये. तो डीमार्ट मधनं नॉर्मल मी घेतलेला आहे 600 रुपयाला, म्हणजे 599 त्याची कॉस्ट आहे. आणि त्याच्यावर तुम्ही डोसा, भाकरी आणि चपात्या तिन्ही पदार्थ करू शकता. तर आता मी गवारची भाजी सर्वात आधी फोडणीला टाकून घेते. तर त्याच्यामध्ये मी कांदा वापरणार नाहीये, मी फक्त ती लसूण आणि राईवरच फोडणी टाकणार आहे. तर इथे मी लसूण आणि राई छान खरपूस म्हणजे भाजला लसूण की मग आता याच्यामध्ये थोडंसं आपण हळद टाकायचा, थोडा घरचा जो मालवणी मसाला आहे तो मी याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि किंचितसं मग मीठ टाकायचं आणि बस आपली गवारीची भाजी तयार झाली. एक फक्त वाफ काढायला लागेल, थोडासा वरून एक पाण्याचा हबका मारला तरी चालेल किंवा नाही मारला तरी देखील चालतो, कारण गवार थोडीशी त्याच्यामध्ये पाणी असतंच बऱ्यापैकी. आणि सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये दाण्याचा कूट वापरू शकतो किंवा मग जर तुम्हाला ओलं खोबरं वापरायचं असेल तर ओलं खोबरं वापरा. आमच्याकडे बऱ्याच वेळा ओलं खोबरं वापरलं जातं. तर आमच्याकडे बऱ्याच वेळा ज्या अशा वरच्या भाज्या असतात म्हणजे ज्या सुक्या भाज्या असतात म्हणजे उसळी सोडून त्याच्यामध्ये असं वरतूनच खवलेलं खोबरं वापरलं जातं बऱ्याच वेळा. त्याच्यामुळे माझ्या रेसिपीज मध्ये तुम्हाला असं ओलं खोबरं वरतूनच टाकलेलं दिसतं. तर बस माझी ही गवारची भाजी तयार झाली. कधी कधी मला जेव्हा सकाळच्या टिफिनला करायची असते तेव्हा मी गवार आदल्या दिवशी वाफवून ठेवते आणि मग दुसऱ्या दिवशी फोडणीला टाकते. हा कधीतरी, फार क्वचित मी हा शॉर्टकट यूज करते, पण करते कधीतरी. तर आता इथे मी राईस फोडणीला देणार आहे. तर राईस फोडणीसाठी मी इथे लसूण घेतलेला आहे, भरपूर लसूण. जो बाकीचा सगळा लसूण होता तो मी चॉपरमध्येच बारीक करून घेतला. आता लसूण छान परतला की मग याच्यामध्ये ज्या काही भाज्या होत्या त्याच्यामध्ये मी फक्त गाजर अजून ऍडिशनल ऍड केलंय. कोबी माझ्याकडे होता पण तो संपलेला, त्याच्यामुळे आता कोबी अवेलेबल नव्हता. थोडासा कॉर्न मी याच्यामध्ये घेतला, कारण कॉर्न खाताना खूप छान लागतो. पनीर वगैरे असतील, भाज्या वगैरे असतील तर खाताना. हे सगळं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी टाकणार आहे मी, कारण आपण दुसरे काही मसाले खूप असे तिखटासाठी टाकणार नाही आहोत. म्हणून थोडीशी काळी मिरी आणि त्याचबरोबर मीठ, हे दोन आपण म्हणजे काय बोलतात तिखटपणासाठी वापरणार आहोत. आणि थोडे जे काही तुमच्या घरात मसाले किंवा जे केचप सॉस वगैरे असतील ते वापरा तुम्ही. मी याच्यामध्ये ग्रीन चिली सॉस असतो तो थोडासा वापरलाय आणि थोडासा सोया सॉस, हे 2 सॉस वापरणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही शेजवान सॉस वगैरे पण वापरू शकता किंवा इन्स्टंट तुम्हाला काय बोलतात फ्राईड राईसचा जो मसाला वगैरे मिळतो चिंग्सचा वगैरे तो पण तुम्ही वापरू शकता. आणि हा राईस घरच्या घरी पटकन बनवू शकता, कारण भाजी नावडती होती म्हणून मग भात तरी आवडीचा पाहिजे असं आमच्याकडे पण बऱ्याच वेळा होतं. जरी आम्ही 2 माणसं असलो खायला तरी पण प्रत्येक वेळेस हा विचार करून सगळ्या गोष्टी घरात बनवाव्याच लागतात. थोडंसं वरतून पनीर टाकलं. पनीर थोडंसं रोस्ट करून घ्यायला पाहिजे होतं, पण मग मी ते रोस्ट नाही केलं. मी म्हटलं परत त्याच्यासाठी वेगळा पॅन भरावा लागेल आणि क्वांटिटी कमी होती पनीरची पण, त्याच्यामुळे मग मी ते वेगळे काही फ्राय करून घेतले नव्हते. हा जो भात आहे हा नॉर्मल जो मी रोजच्या वापराला वापरते जो वाडा कोलम आहे तोच हा तांदूळ आहे. वेगळा काही बासमती तांदूळ वगैरे मी काही शिजवून घेतला नव्हता. नॉर्मल कुकरला लावून तो राईस थंड करून घेतला. याला एक वाफ काढायची आणि बस आपला हा राईस तयार झाला आहे. आता तुम्हाला घड्याळात इथे 8:40 झाली आहेत रात्रीची आणि माझी बऱ्यापैकी काम झालेत. 8:30च वाजलेत. 10 मिनिटं माझ्याकडे घड्याळ पुढे असतं, त्याच्यामुळे तुम्हाला 8:40 झालेले दिसतात. पण
8:30 पर्यंत मी सगळी कामं करून घेतली, इवन भांडी पण घासून घेतली. सगळी जे काय जेवण बनवलेलं ते पण वेगवेगळ्या भांड्यांमध्ये काढून ठेवलं, म्हणजे जेवणानंतर भांडी घासायचा थोडासा त्रास कमी होतो आणि हाताबरोबर सगळ्या गोष्टी होऊन जातात. तर आता आपण केकची तयारी करणार आहोत. तर केकच्या तयारीसाठी मी इथे ना गव्हाचं पीठ मेजरमेंट्सने घेणार आहे. तुम्हाला मी याचं कपाचं मेजरमेंट्स पण सांगते. तर इथे मी 150 ग्रॅम पर्यंत गव्हाचं पीठ घेतलंय. जर तुम्ही कपाच्या मेजरमेंटनेच घेत असाल तर 1.25 कप तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचंय. तुमचं एक जे कप आहे ना त्याचं मेजरमेंट तुम्हाला फिक्स ठेवायचं, म्हणजे कुठलाही जर कप घेतलात तुम्ही तर तो 1.25 कप घ्या. मग तो छोटा असो, मोठा असो, मीडियम साईजचा असो, कुठलाही असो, तो 1.25 कप प्रमाणे तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं. तर इथे माझ्याकडे वेट मशीनने मी घेते. चिमूटभर मीठ घ्यायचंय तुम्हाला, आणि जर मेजरिंग स्पूनने घ्यायला जाल तर 1/4 पर्यंत तुम्ही मीठ घ्या, कारण गव्हाच्या केकमध्ये मीठ हे पाहिजेच, कारण गुळाचा केक असणार आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा तुम्हाला बेकिंग पावडर टाकायचे आणि अर्धा चमचा तुम्हाला बेकिंग सोडा वापरायचा आहे. तर हे सगळं एकत्र करून तुम्हाला चाळून घ्यायचंय. चाळून घ्यायचं याच्यासाठी कारण बऱ्याच वेळा गव्हाचं पीठ आपलं रोजचं चाळलेलं नसतं, किंवा आपण जे बेकिंग पावडर टाकलाय, बेकिंग सोडा टाकलाय त्याच्यामध्ये पण कधीतरी गुठळ्या असतात. तर त्या केकमध्ये बॅटर मध्ये मिक्स करताना येऊ नये म्हणून त्या व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायच्या. तर आता मी त्या चाळून घेतल्या. त्याच्यानंतर आता हे वेगळं करून ठेवायचं, म्हणजे ड्राय पदार्थ आपण सगळे वेगळीकडे गेलेत. तर आता आपल्याला इथे दही घ्यायचंय. तर मी इथे 120 ग्रॅम दही घेतलेलं आहे. तर तुम्ही अर्धा कप तुम्हाला दही घ्यायचंय. नॉर्मल दही घ्या, रूम टेम्परेचरवरचं. फ्रीजमध्ये ठेवलेलं दही तुम्ही वापरू नका. आणि दही जेवढं तुमचं घट्ट असेल तेवढं चांगलं, खूप जास्त पाण्या घेऊ नका. आता याच्यामध्ये मी 100 ग्रॅम गुळाची पावडर घेतलेली आहे. तुम्ही अर्धा कप गुळाची पावडर घ्या. मी दोन्ही थोडासा कलर वेगळा यायला, म्हणजे मला खूप जास्त ब्राऊन कलर नको हवाय, म्हणून मी माझ्याकडचा साधा गुळ आणि अर्धा कप पावडरचा गुळ असा घेतलेला आहे. दोन्ही मिळून 100 ग्रॅम त्याचं मेजरमेंट आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही अर्धा ते पाऊण कप, म्हणजे जसं तुम्हाला गोड आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही गुळाचं प्रमाण घ्या. आता मी इथे ना कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि टीन पण रेडी करून ठेवलाय, त्याला बटर पेपर लावून घेतलाय. आता आपण ना गुळ आणि जे दही मिक्स करून घेतलेलं याच्यामध्ये ना 45 ml आपल्याला तेल किंवा तूप काहीही वापरा, त्याचबरोबर 45 ml आपल्याला दूध वापरायचं. तर याच्यामध्ये तुम्हाला 2 मोठे चमचे तुम्ही दुधाचे वापरा आणि 2 मोठे चमचे तूप किंवा मग तुम्ही तेल काहीही वापरू शकता. तेल टाकल्यानंतर हे थोडंसं जास्त मिक्स करावं लागतं, कारण तेल दह्यामध्ये आणि दुधामध्ये मिक्स व्हायला थोडासा वेळ जातो. आणि तूप जर तुम्ही वापरलात ना तर ह्याचा फ्लेवर ना खूप छान मस्त असा येतो आणि टेस्टला खूप अगदी भारी होतो. आता हे जे आपले ड्राय पदार्थ होते थोडेसे मिक्स करून घ्यायचे आणि मग आपण याच्या जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे, म्हणजे दही, दूध, तेल वगैरे, त्याच्यात हे ओतायचं. आणि जेव्हा तुम्ही मिक्स कराल तर ते एकाच साईडने रोटेट करायचं. कट अँड फोल्ड मेथडने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. ओव्हर मिक्स पण करू नका, काय तर आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्यामुळे ना ओव्हर बीट म्हणजे आपण जर जेव्हा मिक्स करतो ना तेव्हा केक आहे ना आपला जास्त व्यवस्थित फुलून येत नाही, कारण त्यातलं जे सगळं काय बोलतात आतमध्ये जो फॉर्म झालेलं असतं ना ते सगळं क्रॅक होऊन जातं आणि तुमचा केक ना फुलला जात नाही. तर हे त्याचं एक रिझन आहे. आणि प्रियाबरोबर हे मला शेअर करायचं होतं, तर म्हटलं चला आज केकची रेसिपी शेअर केली तर तेव्हा म्हटलं आज हे शेअर करूया. तर आता हा टीन मध्ये व्यवस्थित टाकून घ्या. जर तुम्ही स्क्वेअर टीन मध्ये केलात ना तर खूप छान होतो, पण मी नेहमी हा स्क्वेअर टीन मध्येच करते, पण आता तुम्हाला दाखवायचं होतं कुकर मध्ये म्हणून मग मी हा असा गोल टीन मध्ये केला. तर कुकरच्या बेसला मी खाली थोडंसं मीठ टाकलेलं आहे, एक स्टँड ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये बेक करताना शिटी लावायची नाही आणि रबर पण लावायचं नाही. 50 मिनिटासाठी कुकरमध्ये हा बारीक गॅसवर बेक करून घ्यायचा. अजून थोडासा याला वेळ लागणार होता म्हणून मी थोडा वेळ तो अजून ठेवला 10 मिनिटं. आणि आता हा मी तुम्हाला डिमोल्ड करून दाखवते. इतका सुंदर मस्त केक झालाय बघा. पूर्ण साईज पण एकसारखी इक्वल आली, कुठूनही खाली वरती असा झालेला नाहीये. एकदम स्पॉन्जी आहे. कलर तर इतका मस्त आलाय याला. तुम्हाला कट करून मी थोडासा दाखवेन, पण ज्याचं काही मी शूट घेतलंय ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी किंवा व्हिडिओच्या सुरुवातीला असं बघायला. तर आजचा
आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजची जी ही केकची जी रेसिपी होती ना ती तुमच्याबरोबर मी शेअर केली. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण बऱ्याच वेळा मला रिक्वेस्ट येते की हेल्दी व्हर्जनमध्ये दाखव किंवा गव्हाचा केक दाखव किंवा गूळ वगैरे वापरून दाखव. तर ही परफेक्ट गव्हाच्या पिठाची, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला हेल्दी व्हर्जन म्हणजे तुम्ही गूळ वापरलाच आहे, नाही वापरायचं तुम्ही ब्राऊन शुगर वापरा, त्याने पण खूप छान टेक्स्चर येतं आपल्या केकला. मी तो कट करून नाही दाखवला कारण मला ऑफिसला तसाच घेऊन जायचा. मी आता तो फक्त पूर्णपणे थंड व्हायची वाट बघते. सगळं लवकर आवरलेलं, पण थंड व्हायची वाट बघायची आहे मला, म्हणून मी थोडी अजून एखाद तास तरी जागी आहे. काय करणार, तोपर्यंत माझी एडिटिंगची वगैरे जी काही कामं असतील किंवा थोडंसं काही माझं लिखाणाचं काम असेल ते मात्र होईल. इथे बसल्या बसल्या हे पण काम करते. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. केकबद्दल पण मला तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्या तुम्ही कमेंट मार्फत विचारू शकता, मी त्याचा आन्सर करीन. प्रमाण मी खाली एका कमेंट मार्फत देईन तुम्हाला, म्हणजे जिथे कपाचं मेजरमेंट्स असेल. आता तर मी ग्राम वाईज घेतलेलं, पण मी कपाचं मेजरमेंट्स तुम्हाला व्हिडिओच्या खाली देईन, म्हणजे तुम्हाला ट्राय करता नक्की येईल. आणि आज कुकरमध्ये दाखवलं. तुम्ही बऱ्याच वेळा मला कमेंट करता की प्राजक्ता कुकरमध्ये दाखव, OTGमध्ये दाखवतेस नेहमी. तर म्हटलं चला आज कुकरमध्ये बनवते तर कुकरमध्येच दाखवू. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर शेअर देखील करा, छान अशी कमेंट करा. आणि कमेंटचं सेक्शन जर तुम्ही स्वॅप केलं तर तिथे एक बाजूला हाईपचा ऑप्शन येतो, हाईप पण करा, म्हणजे हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय, टेक केअर.